आता बातम्या पाहूयात सविस्तर। महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे। कारण अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून अगदी थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईतल्या सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात दाखल झाले आहेत। सह्याद्रीवर एक महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित असतील। आणि आपण जाऊया थेट सह्याद्री अतिथीगृहाच्या परिसरात तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, थोड्या वेळापूर्वी अमित शहा यांचं आगमन झालंय। दिवसभराचा फुल पॅक दौरा आणि त्यानंतर बैठकीत जागांचा निर्णय। मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर अमित शहा थोड्याच वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता बैठक देखील सुरू झालेली आहेत। इथून पुढचे 48 तास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचे असणार आहेत, कारण की आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने भाजपा 32 पेक्षा जास्त जागा लढवण्यावरती आग्रही आहे। तर या ठिकाणी शिंदेची शिवसेना प्रामुख्याने 18 जागा या ठिकाणी भाजपाकडे मागत असल्याचं पाहायला मिळतंय। 18 जागांसंदर्भात या ठिकाणी एकनाथ शिंदे आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा आपल्याला अमित शहांना देणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे अजित पवार 4 जागा लढण्यावर अद्यापही ठाम आहेत। आता सुरुवातीला अमित शहा या 3 पक्षांमधला जागांचा तिढा आपल्याला सोडवताना पाहायला मिळणार आहेत। हा जागांचा तिढा संपल्यानंतर प्रामुख्याने कोणकोणते नेमके उमेदवार असावेत ते आपल्याला फायनल होताना पाहायला मिळणार आहेत। कारण की अजित पवार आपण जर पाहिलं असेल तर शिरूर असेल, मावळ असेल या 2 मतदारसंघांवरती अद्यापही आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे भाजपा 32 पेक्षा जास्त जागा लढवण्यावरती आपल्याला अद्यापही ठाम आहे। त्यामुळे सर्व प्रकारची नियोजनबद्धता झालेली आहे। आता स्वतः अमित शहा सुरुवातीला दोनही या ठिकाणी जे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील त्यांचं सुरुवातीला म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका मांडताना पाहायला मिळणार आहे। कारण प्रश्न असा आहे की अमित शहा उद्याला जेव्हा परत माघारी दिल्लीला जातील त्याआधीच जागा वाटप मुंबईतनं घोषित होईल का दिल्लीतनंच घोषित होणार? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर आता अमित शहांची जी बैठक होईल या बैठकीनंतर ही यादी प्रामुख्याने संभाव्य उमेदवारांची यादी ही दिल्ली हायकमांडला पाठवण्यात येणार आहे आणि पुन्हा दिल्लीमध्ये स्वतः अमित शहांची बैठक होणार आहे आणि अमित शहा उद्या आपल्याला ही यादी फुल अँड फायनल करताना पाहायला मिळणार आहेत। कारण की उद्या दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपाच्या उमेदवारांची यादी आपल्याला अंतिम होताना पाहायला मिळणार आहे। कारण की या बैठकीला स्वतः राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जाताना पाहायला मिळणार। त्यामुळे आजची बैठक ही महाराष्ट्रातल्या महायुतीच्या उमेदवारांचं भवितव्य ठरवणारी असणार आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।